नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रावण बनसोडे परत एकदा तुमचं या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम्स आणि सोल्युशन अंडर वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंटचे असणारे क्वेश्चन्स पाहायचे आहेत. तुम्हाला म्हणलं होतं मी दाखवतो सॉल्व करून, अगदी त्याप्रमाणे सॉल्व करून दाखवायचे आहेत आपल्याला. तर क्वेश्चन पहिला जो आहे तो आपण पहिला वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट कसे कॅल्क्युलेट केलं जातं त्याचा एक क्वेश्चन पाहिलेला होता. आता सेकंड क्वेश्चन पाहायचा आहे. क्वेश्चन बघा, प्रॉब्लेम नंबर 1. प्रिपेअर ॲन एस्टिमेट ऑफ वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन ऑफ ट्रेडिंग कन्सर्न. एका ट्रेडिंग कन्सर्नची इन्फॉर्मेशन दिली आहे, यावरून आपल्याला वर्किंग कॅपिटलची रिक्वायरमेंट कॅल्क्युलेट करायची आहे. याच्यामध्ये प्रोजेक्टेड सेल्स ॲन्युअल सेल्स सांगितलं 10,000 युनिट प्रोजेक्टेड ॲन्युअल सेल्स सांगितलेलं आहे 10,000 युनिट्स. त्याच्यानंतर त्याची व्हॅल्यू किती सांगितली आहे, त्याची व्हॅल्यू सांगितले सेलिंग प्राईस ॲट 10 रुपीज पर युनिट, 10 रुपये पर युनिट आहे. आणि पर्सेंटेज ऑफ नेट प्रॉफिट ऑन सेल 20%. इथंपर्यंत खूप इन्फॉर्मेशन ही आहे कॅल्क्युलेट करण्यासाठी. त्याच्यानंतर सर याच्यामध्ये वर्किंग कॅपिटल म्हणजे तुम्हीच शिकवलं, करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. याच्यामध्ये तर कुठंच करंट असेट दिसत नाहीत, मग कसं रिक्वायरमेंट आपण कॅल्क्युलेट करणार. तर सिम्पल आहे बेटा, खाली काय डेटा सांगितला आहे बघा. ॲव्हरेज क्रेडिट पिरियड अलाउड टू कस्टमरला आपण ॲव्हरेज पिरियड अलाउ करतोय. कस्टमर म्हणजे कोण? कस्टमर म्हणजे डेटार्स, म्हणजे हा डेटारशी रिलेटेड असणारा आयटम आहे. ॲव्हरेज क्रेडिट पिरियड अलाउड टू कस्टमर फॉर 8 वीक्स. हे वीकचा भानगड काय नंतर सांगतो तुम्हाला. त्याच्यानंतर ॲव्हरेज क्रेडिट पिरियड अलाउड टू सप्लायर, अलाउड बाय द सप्लायरनं आपल्याला क्रेडिट पिरियड अलाउ केला. ज्याप्रमाणे आपण डेटर्सला अलाउ केला होता त्याचप्रमाणे त्या क्रेडिटर्सनी आपल्याला अलाउ केलेला क्रेडिट पिरियड आहे 8 वीक्सचा, म्हणजे हे क्रेडिटर्स आहेत. ॲव्हरेज स्टॉक म्हणजे काय? करंट असेटच आहे. 12 वीक्ससाठी इन टर्म्स ऑफ सेल्स रिक्वायरमेंट 12 वीक्स, आणि कॉन्टिंजन्सी सांगितलेली आहे 10%, 10%. विथ दिस इन्फॉर्मेशन वी हॅव टू कॅल्क्युलेट वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट. या इन्फॉर्मेशनवरून वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंटचा क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचा आहे. क्वेश्चनची स्क्रीनशॉट काढून घ्या, लागलीच तुम्हाला सॉल्व करून दाखवतो. ओके बेटा, काय अडचण असेल तर विचारायचं आहे. क्वेश्चनची स्क्रीनशॉट घ्या. ओके, चला तर आता डायरेक्टली क्वेश्चन सॉल्व करूया. क्वेश्चन सॉल्व करत असताना सगळ्यात अगोदर एक वर्किंग नोट तयार करावी लागते आपल्याला. कोणती वर्किंग नोट? तर क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे आपल्याला की सेल्स रिक्वायरमेंट युनिट्समध्ये सांगितलेले आहे. किती सांगितले सेल्स? वर्किंग नोट घ्या तयार करून, सगळ्यात खाली लिहूया. वर्किंग नोट दिसते ना तुम्हाला? वर्किंग नोट. कोणती वर्किंग नोट आहे? तर एकच मिनिट ॲडजस्ट होऊ द्या. सेल्सचे युनिट किती आहेत? सेल्सचे युनिट आहेत 10,000. सेल्सचे युनिट 10,000. एक युनिट किती रुपयाचा आहे? 10 रुपयाचा. मग रुपीजमध्ये व्हॅल्यू काढून घ्या. सेल्सची व्हॅल्यू होते 10,000 युनिट्स होते. ओके, एक युनिट किती रुपयाचा आहे? 10 रुपयाचा, म्हणून गुणाकारामध्ये ₹10 पर युनिट किंवा 10 करा, येऊन जाईल तुमचं 1,00,000 रुपये तुमची व्हॅल्यू. ठीक आहे. मग प्रॉफिट सांगितला, प्रॉफिट ऑन सेल प्राईस. याच्यावरती प्रॉफिट सांगितलेला आहे. प्रॉफिट 20% ऑन सेल, 20% ऑन सेल प्राईस. सेलवरती 20% प्रॉफिट सांगितला. मग काढा प्रॉफिट 1,00,000वरती 20%. बरं, 20% काढू. हे कट, हे आणि हे सुद्धा कट. किती येईल? प्रॉफिट 20,000 रुपये का आला तुमचा? सेल्सवरचा प्रॉफिट आला. मग मला सांगा, कॉस्ट ऑफ सेल किंवा या सेलिंग प्राईसमधून हा आलेला प्रॉफिट जर मायनस केला तर काय शिल्लक राहील? तर तुमची कॉस्ट राहते शिल्लक. लिहा, कॉस्ट ऑफ सेल इज इक्वल टू सेलिंग प्राईस, जी सेलिंग केलेले युनिट आले आहेत 1,00,000 मायनस
20,000 आलेला प्रॉफिट. किती आलं? 80,000, 80,000 रुपये काय आलेलं आहे? कॉस्ट ऑफ सेल आलेला आहे. कॉस्ट ऑफ सेल किती आलं? 80,000 रुपये. आणि सगळ्यात या क्वेश्चनमध्ये जर ही वर्किंग नोट समजली तर 90% क्वेश्चन समजला. 90%, 90% क्वेश्चन इथंच संपतो आपला. काय केलं बेटा आपण? सेलिंग युनिट किती होते? सेल्स युनिट होते 10,000. एक युनिट होता 10 रुपयाचा, म्हणून त्याला मल्टिप्लाय केलं 10 रुपयानं. आली सेलिंग प्राईस 1 लाख रुपये. मग पुढचं सांगितलं त्यांनी 20% प्रॉफिट आहे याच्यामध्ये. तर 20% प्रॉफिट काढून घ्या या सेलवरती. प्रॉफिट 20% ऑन सेल, 1 लाखावरती 20% जर काढला तर 20,000 येईल. मग आलेला प्रॉफिट काय करायचा? सेलिंग प्राईसमधून हा प्रॉफिट मायनस करा. सेलिंग प्राईसमधून प्रॉफिट मायनस केला तर शिल्लक काय राहतं? कॉस्ट ऑफ सेल. आणि या कॉस्ट ऑफ सेललाच या क्वेश्चनमध्ये फायनल आन्सर म्हटलं जाईल. ॲज इट इज ट्रेडिंग कन्सर्न कॉस्ट ऑफ सेल्स इज अज्युम टू बी परचेस. लिहा कुठं खाली? कॉस्ट ऑफ सेल इज assume टू बी परचेस. ठीक आहे, संपलं. एवढीच व्हॅल्यू सगळ्यात, एवढंच आपल्याला 80,000च कॅल्क्युलेट करणं इम्पॉर्टंट होतं. तर आता क्वेश्चनमध्ये करंट असेट काय काय सांगितले होते बघा. तर क्वेश्चनमध्ये सांगितलं होतं ॲव्हरेज क्रेडिट पिरियड अलाउड टू कस्टमर. कस्टमरला ॲव्हरेज क्रेडिट पिरियड किती अलाउ केला आहे? 8 वीक्सचा. मग ॲज इट इज लिहा डेटार्स. म्हणून कस्टमर म्हणजे कोण? दुसरं तिसरं कोण नाही, डेटार्स असतात. लिहा डेटार्स. त्यांना किती पिरियड अलाउ केलेला आहे? त्यांना 8 वीक्सचा पिरियड अलाउ केलेला आहे. 8 वीक्स, WEEK, 8 वीक्सचा पिरियड अलाउ केला आहे. मग काय करायचं बेटा? हे जे काढलेले आपण प्राईस आहे कॉस्ट ऑफ सेल 80,000 ॲज इट इज घ्या. गुणाकारामध्ये किती पिरियड अलाउ केलेला आहे? 8 वीकचा. आणि मला सांगा एका वर्षामध्ये किती वीक्स असतात? 52 वीक असतात. करा मल्टिप्लिकेशन. 80,000 गुणाकारात 8 भागाकारामध्ये 52. 80,000 गुणाकारात 8 भागाकारात 52 येऊन जाईल तुमचं 12,307 रुपये. किती आलं? 12,000. 12,307. ओके, चला नेक्स्ट पुढं काय? ॲव्हरेज स्टॉक होल्डिंग आहे. ॲव्हरेज स्टॉक होल्डिंग क्रेडिट पिरियड अलाउ बाय कस्टमर आहे. आपला सप्लायरचा दिलेला आहे. सप्लायर म्हणजे क्रेडिटर्स, ते नंतर घेऊया. पहिलं कस्टमर म्हणजे डेटर्स, दुसरं सप्लायर म्हणजे क्रेडिटर्स. त्याच्या खाली एक दिलेला आहे ॲव्हरेज स्टॉक होल्डिंग, ते घेऊया. ॲव्हरेज स्टॉक होल्डिंग दुसरं तिसरं काय नाही तर तो स्टॉक असतो. स्टॉक करंट असेट आहे म्हणून करंट असेटमध्ये घ्या. स्टॉक किती वीकसाठी आहे? 12 वीकसाठी आहे. 12 वीक. किती आहे स्टॉकची किंमत? 80,000च. हीच प्राईस घ्यायची सगळ्यांना, 80,000च. 80,000 मल्टिप्लाय बाय किती वीकसाठी आहे? 12 वीकसाठी. 12 भागाकारामध्ये 52 करा. येऊन जाईल तुमचा ॲन्सर 18,463. 18,463. ओके, याच्यानंतर दुसरं काय, कोणती करंट असेट आहे का? काहीही नाही. टोटल करा या दोघांचे. 30,770 येऊन 30,770. याला म्हणायचे ग्रॉस वर्किंग कॅपिटल. ग्रॉस वर्किंग कॅपिटल. आता याच्यामधून जे क्रेडिटर्स आहेत ते लेस करा, फक्त लेस. क्रेडिटर्स म्हणजे कोणी नाही, ते सप्लायरचा दिलेला पिरियड. क्रेडिटर्स किती दिला आहे? 4 वीक्सचा दिलेला आहे त्यांना. 80,000च. 80,000 गुणाकारामध्ये 4 भागाकारामध्ये 52. किती येऊन जाईल तुमचा ॲन्सर? 6,154 येईल. 6,154. संपलं. करंट असेट्समधून करंट लायबिलिटी ही क्रेडिटर्स मायनस करा. इथे लिहायचं राहिलं करंट लायबिलिटी म्हणून हेडिंग लिहावं लागतं. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये देऊ. 30,000मधून ही करंट लायबिलिटी मायनस करा. हे होऊन जाईल 24,000
616 याला म्हणायचं आहे वर्किंग कॅपिटल करंट असेट्समधून करंट लायबिलिटी मायनस केले. हां सर झाला का क्वेश्चन? तर नाही बेटा, याच्यामध्ये 10% कॉन्टिंजन्सी ॲड करायची आहे. या व्हॅल्यूवरती लिहा ॲड 10% कॉन्टिंजन्सी. 10% काढा 24,000वरती 24,616 वरती 10% जर कॉन्टिंजन्सी आपण काढली 24,616 वरती 10% कॉन्टिंजन्सी काढली तर 2,461.6 2,461.6 येऊन जाईल कॉन्टिंजन्सी. किती? 2,461 म्हणजेच हे 62 येऊन जाईल. मायनस करा 24 याच्यामधून 10%. 24,616 वजा 2,462 22,154. या 24,000मधून हे जर कॉन्टिन्युअन्सी 24,616 वजा 2,462 22,154 येऊन जाईल. किती येईल? 22,154. 22,154 दॅट इज याला म्हणायचं आहे वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट. काय म्हणायचं आहे? वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट. दॅट्स ऑल. हे एवढंच आहे. बघा किती सोपं आहे. काही अडचण असेल तर विचारा. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू व्हेरी मच.